नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे पाटणा देवींच्या दर्शनाला. आमची कुलदैवत पाटणा देवी अर्थात चंडिका देवी हे स्थान अतिशय निसर्गरम्य आहे. पाटणा देवी 16 किलोमीटर. आपण आता चाळीसगावपासून टर्न घेऊन पाटणा देवीच्या दिशेने निघालेलो आहोत. इथून पाटणा देवीचं मंदिर जे आहे 16 किलोमीटर आहे. त्याला आपण दर्शन करूया, पुढे जाऊया. इथला 4 किलोमीटरवर आहे चंद्रिकावाडी आणि आपल्याला सरळ जायचं आहे पाटणा देवीसाठी 7 किलोमीटर अंतरावर. चला आपण पुढे जाऊया. बघा किती निसर्गरम्य परिसर आहे. गवताळा अभयारण्य, पाटणा देवी मुख्य प्रवेशद्वार. हे बघा, हे पाटणा देवीचं मुख्य प्रवेशद्वार. देवीच्या स्थानाच्या प्रवेशद्वाराजवळच इथे हार, फूल, प्रसाद यांचे भरपूर छोटे मोठे स्टॉल्स आहेत. तसेच इथे चहा नाश्त्याची सुद्धा भरपूर स्टॉल्स आहेत. तर चला जाऊया. ह्या गेटमधून आतल्या बाजूला निसर्गाच्या सानिध्यात श्री क्षेत्र पाटणा देवी प्रवेशद्वार. मित्रांनो, ही आहे भास्कराचार्यांची समाधी. जगाला शून्याची देणगी देणारे, बीज गणित अर्थात अल्जेब्राची मांडणी करणारे थोर गणितज्ञ भास्कराचार्य यांचा लीलावती हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. इतका प्राचीन आणि थोर वारसा इथे आहे. भास्कराचार्यांची समाधी थोडी दुर्लक्षित अवस्थेत आहे. आजूबाजूला थोडे हे स्टॉल्स पण इथे आहेत, अतिक्रमण झालेलं आहे. तर याबद्दल थोडं मोठ्या लोकांनी, नेत्या मंडळींनी लक्ष घातलं पाहिजे. एवढा प्राचीन आणि थोर वारसा आपल्याकडे उपलब्ध आहे. हे आहे पाटणा देवीचं हे प्रवेशद्वार. दोन्ही बाजूला दीपस्तंभ आहेत आणि या पायऱ्या आहेत. हे आहे आमची कुलदैवत पाटणा देवीचं मंदिर. हेमाडपंथी बांधकाम आहे, प्राचीन मंदिर आहे. हे पाटणा देवीच्या मंदिरात आपण आता आलेलो आहोत. प्रथमतःच हे मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया, लक्ष्मी, पार्वती माता, श्री विष्णू भगवानांचं मंदिर आहे. ह्या आहेत आईसाहेब चंडिका देवी अर्थात आमची कुलदैवत पाटणा देवी. बघा, मातेचं रूप किती मनोहर आणि आल्हाददायक आहे. आईंचं दर्शन कितीही वेळा करा, नेहमीच प्रसन्न आणि आनंद वाटतो. आई ती शेवटी आईच आहे. मातेचं हे दर्शन आम्ही पुन्हा पुन्हा घेत आहोत. अतिशय आनंद होत आहे. हे कुंडलनी मा जगदंबा, हे कुंडलनी मा जगदंबा, जागो 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 जागो. हे मूलाधार निवासनी मा, हे मूलाधार निवासनी
हा आहे पाटणा देवीचा परिसर. हे समोर मंदिर आहे, 2 दीपस्तंभ आहेत, हे बाजूला पितळ खोऱ्याची लेणी आहे. पावसाळ्यामध्ये इथे खूप छान वाटतं, अतिशय निसर्गरम्य स्पॉट आहे. तुम युगों युगों पाटणा देवीच्या परिसरात आपण फिरत आहोत. हे बघा, हा पर्वत आहे विशाल सातपुडा. इथे नदी वाहते आहे, आता त्याचा प्रवाह कमी झालेला आहे. ही पावसाळ्यामध्ये क्रॉसिंग करण्यासाठी ही छोटासा पूल किंवा मोरी बांधलेली आहे. अब तो त्यागो मां निद्रा को, जागो 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 हे कुंडलनी मां जगदम्बा, हे कुंडलनी मां जगदम्बा, जागो 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 जागो. गुरुदेव ईश ब्रह्मा तुम हो, शंकर नारायण तुम ही हो. गुरुदेव ईश ब्रह्मा तुम हो, शंकर नारायण तुम ही हो. अब कष्ट हरो जग जननी माँ, अब कष्ट हरो जग जननी माँ, जागो 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 हे कुंडलनी माँ जगदम्बा, हे मूलाधार निवासनी माँ, जागो 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 हे कुंडलनी मां. मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील, अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर. मित्रांनो, चाळीसगाव रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील हे निसर्गरम्य अतिशय पावन पवित्र स्थान आहे. आपण या विभागात आलात तर देवी मातेच्या दर्शनाला अवश्य या. हे चंडिका माते, हा व्हिडिओ जे लोक बघत आहेत त्या सर्वांना उत्तम उत्तम आशीर्वाद प्रदान कर, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हे कुंडलनी पाटणा देवी की जय हो. जागो 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 जागो